नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पण तरीही बहुतेक लोक या वाक्याकडे दुर्लक्ष करतात. पैसा, नोकरी, व्यवसाय, नाती, करिअर या धावपळीत आपण स्वतःचं शरीर विसरतो. मग आजारपण जवळ येतं आणि त्यावेळी पश्चाताप होतो. किती साध्या गोष्टी करून मी तंदुरुस्त राहू शकलो असतो. आजकाल फिटनेस म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर लगेच जिम, ट्रेडमिल, प्रोटीन शेक, डाएट प्लॅन असं चित्र उभं राहतं. सोशल मीडियावर लोक रोज जिम सेल्फी टाकतात आणि त्यातून आरोग्य म्हणजे जिम असं एक समज निर्माण झालाय. दुसरीकडे काही लोक वजन कमी करण्यासाठी विचित्र डाएट करतात, उपाशी राहतात, आवडतं अन्न सोडतात आणि शेवटी कंटाळून परत जुन्या सवयींकडे परत जातात. पण मी तुम्हाला एक सत्य सांगते, तंदुरुस्त राहण्यासाठी ना जिमची गरज आहे ना कठोर डाएटची. हो, हे खरं आहे. खरं आरोग्य मिळतं ते साध्या सवयींमधून, योग्य जीवनशैलीतून आणि सकारात्मक मनातून. मित्रांनो, आज आपण तंदुरुस्त जीवनाची 10 रहस्य जाणून घेणार आहोत. ही रहस्य इतकी सोपी आहेत की गावात राहणारा शेतकरी असो किंवा शहरात राहणारा ऑफिस कर्मचारी, सगळ्यांना ती सहज अंमलात आणता येईल. या रहस्यातून तुम्ही केवळ निरोगी नाही तर आनंदी, उत्साही आणि दीर्घायुषी होऊ शकता. रहस्य 1, नियमित चालणे. आयुष्याचं नैसर्गिक व्यायामशाळा. आजच्या आधुनिक युगात लोक जिममध्ये तासनतास घालवतात, पण तुम्हाला माहित आहे का, सर्वात नैसर्गिक आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणं. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 30 ते 45 मिनिट चाललं तरी हृदय मजबूत होतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि मन प्रसन्न राहतं. चालताना शरीरातील प्रत्येक स्नायू काम करत असतो. फुफ्फुसं ताजी हवा घेतात, मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि पचनशक्ती सुधारते. चालणं केवळ वजन कमी करत नाही तर मनातील ताणतणावही कमी करतं. मग यासाठी उपाय काय? लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरा. सकाळी उद्यानात फिरायला जा. मोबाईलवर पावलं मोजणारा ॲप ठेवा. दिवसाला 8 ते 10 हजार पावलं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रहस्य 2, पुरेशी झोप, मोफत औषध. आजकाल लोक उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोल करतात, मालिका बघतात, काम करतात आणि झोप कमी घेतात. परिणामी सकाळी डोळे सुजलेले, शरीर थकलेलं आणि मन चिडचिडं असतं. झोप म्हणजे शरीराचं नैसर्गिक औषध आहे. 6 ते 8 तासांची झोप घेतल्याने मेंदू ताजतवाना राहतो. झोपेत शरीरातील पेशी स्वतःची दुरुस्ती करतात. अपुरी झोप म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, लठ्ठपणा वाढणं, मधुमेह, रक्तदाब यांची शक्यता वाढणं. मग यावर उपाय काय? रात्री 10 नंतर मोबाईल, टीव्ही टाळा. झोपण्यापूर्वी हलकं वाचन करा आणि ध्यानधारणा करा. दिवसाचं वेळापत्रक असं ठेवा की झोपेवर परिणाम होणार नाही. रहस्य 3, पाणी जीवनाचा खरा अमृत. आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. मग पाणी कमी झालं तर शरीर आजारी पडणारच. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. तहान लागली कीच पाणी प्यायचं नाही तर नियमित पाणी प्यावं. पाणी रक्त शुद्ध करतं, पचन सुधारतं आणि त्वचेला तजेला देतं. आयुर्वेद सांगतो, सकाळी उठल्यावर तोंड धुण्यापूर्वी 1 ते 2 ग्लास पाणी प्यायचं. याला उषापान म्हणतात. यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यावर उपाय, प्लास्टिक ऐवजी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर पाणी प्यायची सवय लावा. सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक टाळा. रहस्य 4, हसणं सर्वात स्वस्त औषध. हसणं म्हणजेच औषध. हसल्याने मेंदूत एंडॉर्फिन नावाचं हॅपी हार्मोन तयार होतं. हसणं रक्तदाब कमी करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. हसतमुख माणसाच्या आजूबाजूला सगळं वातावरण आनंदी होतं. यावर उपाय काय? रोज किमान 15 मिनिट हसा. लाफ्टर क्लबमध्ये सामील व्हा. जास्त गंभीर होण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं शिका. रहस्य 5, साधं अन्न, आपलं पारंपरिक अन्नच खरं पौष्टिक. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी इंग्रजी डाएट, पावडर, सप्लिमेंट वापरतात. पण खरं आरोग्य मिळतं ते साध्या आहारातून. डाळ, भात, भाजी, फळ, दूध, ताक याहून उत्तम आहार काहीच नाही. पिझ्झा, बर्गर, चिप्स, कोल्ड्रिंक्स हे केवळ चवदार पण शरीरासाठी विषासारखं.
आपल्या आजी आजोबांचं अन्न साधं पण पौष्टिक होतं. बाजरीची भाकरी, तूप, भाजी, लोणचं, त्यामुळे त्यांना आजार कमी व्हायचे. यावर उपाय काय? शक्यतो घरचं अन्न खा. भाज्या फळं जास्त खा. जास्त तळलेलं मसालेदार अन्न कमी करा. रहस्य 6. सकारात्मक विचार. मन निरोगी तर शरीर निरोगी. शरीर निरोगी असावं यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन निरोगी असणं. सतत नकारात्मक विचार करणं, चिंता करणं, स्वतःची तुलना करणं यामुळे मनावर ताण येतो. ताण आला की शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं. हे हार्मोन जास्त झालं की मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार उद्भवतात. उलट आनंदी विचार केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यावर उपाय काय? रोज सकाळी स्वतःशी बोला, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी सक्षम आहे. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. प्रेरणादायी विचार ऐका. रहस्य 7. वेळेवर जेवण. शरीराला घड्याळाची गरज. शरीर ही एक यंत्रणा आहे आणि तिला वेळेची शिस्त हवी. नाश्ता वेळेवर करा. सकाळी 8 ते 9 दरम्यान. दुपारचं जेवण 12 ते 2 वाजेपर्यंत. रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी करा. यावर उपाय. रात्री 9 नंतर जड अन्न टाळा. वेळ नसेल तर हलकं खा, पण भुकेला झोपू नका. घड्याळ पाहून नाही तर शरीराची वेळ जपून खा. रहस्य 8. निसर्गाशी नातं. ताज्या हवेत श्वास घ्या. आज आपण काचांच्या ऑफिसमध्ये, एसी रूममध्ये राहतो, पण निसर्गापासून जितकं दूर जाऊ तितके आजार वाढतात. सकाळची स्वच्छ हवा फुफ्फुसांना ताकद देते. गवतावर अनवाणी चालणं, झाडाखाली बसणं मनाला शांतता देते. सूर्यप्रकाशात 10 ते 15 मिनिट बसल्याने व्हिटॅमिन डी मिळतं. यावर उपाय काय? रोज सकाळी 15 मिनिट सूर्यप्रकाश घ्या. आठवड्यातून एकदा तरी गावाकडे, उद्यानात किंवा निसर्गात वेळ घालवा. झाडं लावा आणि त्यांच्याशी बोला. रहस्य 9. व्यसनांपासून दूर राहा. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा ही सर्व व्यसने शरीरासाठी हळूहळू विष आहेत. सुरुवातीला मजा वाटते, पण हळूहळू शरीराची घसरण सुरू होते. व्यसनामुळे कॅन्सर, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, मानसिक ताण वाढतो. व्यसनामुळे पैसा, कुटुंब, आरोग्य सगळं नष्ट होतं. यावर उपाय. व्यसन सोडायचं ठरवा आणि दिवस लिहून ठेवा. हा माझ्या नव्या आयुष्याचा दिवस आहे. व्यसन करणाऱ्या लोकांच्या सहवासापासून दूर राहा. स्वतःला व्यस्त ठेवा. वाचन, खेळ, नवीन छंद यामध्ये. रहस्य 10. कृतज्ञता. आनंदी मन, निरोगी शरीर. तंदुरुस्त राहण्याचं शेवटचं पण सर्वात प्रभावी रहस्य म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञ माणूस नेहमी आनंदी राहतो. आनंदी मन म्हणजे निरोगी शरीर. जे आहे ते पुरेसं आहे असं मानणारा माणूस कधीच ताण घेत नाही. यावर उपाय. रोज सकाळी 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. देवाचे, निसर्गाचे, आई वडिलांचे आभार माना. तक्रारींपेक्षा धन्यवाद जास्त द्या. मित्रांनो, तंदुरुस्ती म्हणजे केवळ वजन कमी करणं, ॲब्स बनवणं किंवा जिममध्ये तासनतास घालवणं नाही. तंदुरुस्ती म्हणजे उत्साही जीवन, आनंदी मन, निरोगी शरीर आणि समाधानाने जगणं. ना जिम ना डाएट, फक्त या 10 गोष्टी आयुष्यात आणा. चालणे, पुरेशी झोप, पाणी, हसणे, साधं अन्न, सकारात्मक विचार, वेळेवर जेवण, निसर्गाशी नातं, व्यसनांपासून दूर राहणं आणि कृतज्ञता. ही रहस्य पाळली तर तुमचं आयुष्य केवळ तंदुरुस्तच नाही तर प्रेरणादायी होईल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.